गेल्या 10 महिन्यापासून आपण पाहतोय बीड जिल्ह्यातील जे सहकार क्षेत्र आहे ते अडचणीत आलं. सुरुवातीला जिजाऊ मल्टीस्टेट, नंतर सायराम अर्बन असेल, ज्ञानराधा असेल, राजस्थानी मल्टीस्टेट असेल, यासह छोट्या मोठ्या मल्टीस्टेट बीड जिल्ह्यातील अडचणीत आल्या आणि या मल्टीस्टेट अडचणीत आल्यानंतर आपण पाहिले बीड जिल्ह्यातील लाखो ठेवीदारांच्या कोट्याधीच्या ठेवी या मल्टीस्टेटमध्ये अडकलेल्या आहेत. गेल्या काही महिन्यापासून ह्या ठेवी परत मिळत नाहीत. यामुळे ठेवीदार आता कुठंतरी एक चिंताग्रस्त बनलाय. आपले पैसे वापस मिळतील की नाही याची शाश्वती मात्र आता ठेवीदारांना मिळणार नाही. यातूनच आपण पाहिले गेल्या 7 महिन्यापासून ज्ञानराधाचे सर्वेसर्वा सुरेश कुटे यांना ठेवीदारांनी सपोर्ट केला होता, त्यांना वेळ सुद्धा दिला होता, परंतु सुरेश कुटे यांनी ज्या तारखा दिल्या त्या तारखा एकही न पाळल्यामुळे अखेर काही ठेवीदारांचा संयम सुटला आणि आपण पाहिले सुरेश कुटेंवर गुन्हे नोंद व्हायला सुरुवात झालेली आहे. सुरेश कुटे यांच्यावर गुन्हा नोंद झाल्यानंतर सध्या ते न्यायालयीन प्रोसेसमध्ये आहेत, परंतु सुरेश कुटे यांच्या ज्ञानराधामध्ये सर्वात जास्त ठेवी म्हणजे जवळपास 2400 ते 2500 कोटींच्या ठेवी आहेत. यामुळे या मल्टीस्टेटमध्ये सर्वात जास्त ठेवीदार अडकलेले आहेत. यामुळे हे पैसे कसे मिळतील याची शाश्वती मात्र आता ठेवीदारांना मिळत नाही. आपल्याकडे जी माहिती मिळते की जे फंड वगैरे येणार होते ते फंड हवेतच असल्याचं सुद्धा समजतंय, परंतु आता सुरेश कुटे यांना जर खरंच ठेवीदारांचे पैसे द्यायचे असतील तर त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. कारण की सुरेश कुटे, त्यांचे वडील, त्यांचं पूर्ण परिवार वारकरी संप्रदायातले असल्यामुळे कुटे परिवार कुणाची फसवणूक करणार नाही याचा ठाम विश्वास ठेवीदारांना आहे, बीड जिल्ह्यातील जनतेला आहे. याचमुळे तो विश्वास सुरेश कुटेंनी गमावू न देता ज्या काही ठेवी आहेत त्या ठेवी आता त्यांच्या ज्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या विकून ठेवीदारांच्या ठेवी देणं अपेक्षित आहे. सध्या जर आपण पाहिलं 10 ते 1 लाखाचे अमाऊंट म्हणजे 10 लाखापर्यंत जे ठेवीदार आहेत ते सर्वसामान्य वर्गातील आहेत. किमान 10 लाखापर्यंतच्या जरी ठेवी सुरेश कुटेंनी सर्वप्रथम दिल्या तरी मोठ्या ठेवीदारांना यातून दिलासा मिळू शकतो. यामुळे आता सुरेश कुटेंनी फंडिंग म्हणजे फॉरेन फंडिंग जो आहे याचा नाद सोडून ज्या काही प्रॉपर्ट्या त्यांच्याकडे आहेत त्या प्रॉपर्टीमधून ठेवीदारांना आता पैसे देण्याची गरज आहे.